हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओची सुरुवात नाश्त्यापासूनच करते आहे। नाश्त्याला मस्त अशी भाजी, भोपळ्याच्या पानाची भाजी करते आहे। तुम्हाला माहीत आहे का, भोपळ्याची पानं म्हणजे हिंदीमध्ये कद्दू असं म्हणतात, आमच्याकडे भोपळ्याची पानं म्हणतात। मस्त असं दोर काढून घेतले, पूर्ण पानांचे असं मस्त दोर निघतात, ते दोर काढून घ्यायचं। मस्त अशी बारीक चिरून घेते आहे। छान असं बारीक चिरून घेतल्यानंतर तुम्ही करता का अशी भाजी, कमेंटमध्ये नक्की सांगा। म्हणजे तुमच्याकडे पण भेटत असेल तर, करत असाल तर। आमच्याकडे तरी फार भेटते आणि वर्षातून 3 महिने भेटत असते भाजी। मध्ये उन्हाळ्यामध्ये आणि नाही पिकत होतं, 3 महिने एवढं पावसामध्ये शेतीची भाजी जास्त करून। मस्त असं मिरची, मोहरी, जिरं, मोहरी, मिरची तडतडून घेतली आहे, कांदा घातले, मग फ्राय करून डाळ घातली त्याच्यामध्ये। डाळ घातलं तर छान लागते भाजी। लसूण पण घातले आणि हवी असेल तर तुम्हाला तुकडा राईस पण घालू शकता। मग भाजी घातली, त्याच्यामध्ये चटणी घेऊन ठेवलेली होती ती भाजी घातली, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं मिक्स करून घेतलं, मस्त परतून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून तर शिजू ठेवायचं। डाळ छान शिजते। जर तुम्ही तुकडा राईस घातला असेल ते पण तसंच जरा शिजू ठेवायचं। मग नंतर लास्ट मीठ घालायचं चवीपुरती। मस्त असं खायला, म्हणजे जास्त करून ही भाजी भाकरीसोबतच छान लागते। आमच्याकडे भाकरीसोबतच करतात जास्त करून ही भाजी, छान लागते भाकरीसोबत खायला। आणि मस्त नंतर नाश्ता करून साडीला फॉल लावायचं होतं अर्जंट, उद्या फंक्शनला जायचं आहे त्याच्यासाठी। मस्त असं फॉल लावून घेतला मी। माझ्या साड्यांना घरीच लावते फॉल, ते पण हातावरतीच, दोन्ही साईड पण हातावरतीच लावते। बघा किती छान फिनिशिंग आलं आहे, ते वाटत नाही की हातावरती केलेलं आहे। दोन्ही साईडला पण दाखवत आहे। मस्त असं नंतर जेवण करून घेतलं। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।